आई, आज आपण काय बनवतोय? पावभाजी बनवते आज. हे साहित्य सांगते. ठीक आहे. बटाटे, हम्म. फ्लावर, गाजर, शिमला मिरची, मटर, बीट, पावभाजी मसाला, बटर, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, टॅमॅटो, लसूण, कांदा, हा आपला मसाल्याचा डब्बा. आई, आता आपण काय करतोय? आता आपण पावभाजी फोडणी टाकतोय. ठीक आहे. काय करायचं आता? आता तेल टाकायचं. अंदाजे 2 चमचे तेल आहे. त्याच्यानंतर बटर टाकायचं. तेल आणि बटर टाकून द्यायचं. आता आपण जिरे टाकू 1 चमचा. तेल आणि बटर टाकले. त्याच्यानंतर कांदा आणि लसूण टाकू. मग हे एकत्रच टाकायचं का? हा, एकत्रच टाकायचं. ठीक. कांदा लसूण जिरे चाललेला करून घेऊ आपण. त्याच्यानंतर मग बाकीचं सामान टाकायचं. आता याला किती वेळ परतायचं? 2 मिनिटं. कांदा मऊ होईपर्यंत परतायचं. कांदा मऊ होत आला की मग त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकायची. मग तू आलं लसूणची पेस्ट टाकून तू लसूण पण टाकलाय ना? हो, लसूण पण टाकलं त्याने भाजीला छान चव येते. त्याच्यामुळे कांदा लसूण टाकले फोडणीला आणि आलं लसूणची पेस्ट. ठीक आहे. आता टाकायची आलं लसूणची पेस्ट? हो, आता टाकायची. आलं लसूणची पेस्ट थोडी पातळ झाली आहे, पण ही 2 चमचे घेतली अंदाजे. पाणी टाकून केली. म्हणजे आलं लसूणची पेस्ट थोडं पाण्यात टाकून वाटल्यामुळे जरा जास्त दिसते, पण ती आहे 2 चमचे, बरोबर? हो, 2 चमचे. ती चांगली परतून घ्यायची. ठीक आहे. आम्ही ऍक्च्युली ना अशी वनपट पावभाजी बनवत असतो नेहमी. म्हणजे पावभाजीची खरी पद्धत काय आहे की सगळ्या भाज्या उकडायच्या आणि मग नंतर कांदा टोमॅटो वगैरे फोडणी देऊन त्याला पावभाजी बनवायची. पण कधी कधी कसं होतं ना की आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये आपल्याला वेळ भेटत नाही जास्त हे करायला, किंवा कधी कधी कंटाळा आला की आपण पावभाजी बनवतो ना, तर ही अशी वनपट पावभाजी बनवायची. चवीला ऍक्च्युली छान लागते. आई बनवते नेहमी भाजी आणि वेळ पण खूप जास्त वाचतो. तर आम्ही ही वनपट पावभाजी बनवतोय. आणि आई ऍक्च्युली छान पावभाजी बनवते बरं का. आता याला किती वेळ परतायचं? 2 मिनिटं. ते आलं लसूणचा वास जाईपर्यंत. ठीक आहे. झालं काय हे परतून? हो, झालं. आता याच्यामध्ये टॅमॅटो टाकू. हे 2 मोठे टमाटे घेतलेत ना? हो, 2 मोठे टमाटे घेतले आणि 1.5 चमचा मीठ टाकायचं. मीठ कशासाठी आताच? ते शिजण्यासाठी. म्हणजे टमाटे मऊ पडावे म्हणून का? टॅमॅटो मऊ पडण्यासाठी. ठीक आहे. 1.5 चमचा टाकले. म्हणजे आता नंतर मीठ नाही टाकायचं ना? नंतर मीठ नाही टाकायचं. मग आता याला किती वेळ करायचं परतायचं? 2 मिनिटं. हे काय शिजवायची गरज नाही. टॅमॅटो हे सगळ्या भाज्यांमध्ये टमाटा कांदा लसूण सगळं शिजलं जातं. आता सगळ्या भाज्या टाकायच्या त्यात एक एक करून. ठीक आहे. झालं काय परतून? हो, झालं पण. आता लवकर आपल्याला- मऊ पडलं ना ते? हो, लवकर मऊ झालं. आता आपल्याला त्यात मसाले टाकायचे. मसाले दाखवते तुला. काय काय टाकते? आपला घरचा मसाला 2 चमचे. आपण नंतर वरनं फोडणी पण देणार ना, तेव्हा पण मसाला टाकणार ना? हो, तेव्हा पण टाकायचं. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरी पावडर, हळद थोडी टाकायची. मीठ आपण पहिलं टाकलंय, त्याच्यावर मीठ टाकायचं नाही. हे छान परतून घ्यायचं चांगलं लाल होईपर्यंत. ठीक आहे. ॲक्च्युली खरं सांगू ना तर म्हणजे खूप साऱ्या लोकांची पावभाजीची पद्धत वेगवेगळी असते ना, तर आमच्यासाठी ही अशी पद्धत सोपी वाटते म्हणून ही तुमच्यासोबत शेअर करतोय. एका त्यांची कमेंट होती पावभाजीची रेसिपी शेअर करा, आपल्या शॉर्ट्समध्ये दाखवली होती ना पहिले, तर त्याच्यामुळे आता पावभाजी बनवतो त्यांच्यासाठी. आणि पावभाजी मसाला टाकायचा. ठीक. घरचे मसाले टाकून झाले. आता पावभाजी मसाला.
पावभाजी मसाला अंदाजे किती असेल? 3 चमचे. बारकेवाले ना? हो बारके. ठीक आहे. आता आपण थोडे कमी मसाले टाकतोय कारण की नंतर आपण जेव्हा फोडणी देणार आहे ना एंडिंगला, त्यावेळेस पण त्याच्यामध्ये मसाले ॲड होतात. म्हणून आता थोडा पावभाजी मसाला कमी वापरला, नंतर परत आपण ॲड करूयात. आता काय करायचं? आता भाजी टाकायची. ठीक आहे. बटाटे टाकायचे. हळवा आई भाजेल. हो हा मोठा. आपण गाजर बीट सगळं धुवून घेतलं होतं. ते टाकू. म्हणजे भाज्या पहिले स्वच्छ धुवून घ्यायच्या सगळ्या. हो भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. मटार, गाजर, शिमला मिरची, फ्लावर जो व्हायचा होता तो धुते, धुवून टाकते. ठीक आहे. सगळ्या भाज्या एकदम ताज्या ताज्या छान दिसतात ना? हा ताजं ताजं दिसतं. सकाळी चाललं ना आपण. आज आम्ही अक्षरशः पावभाजी बनवायची काहीच भाज्या करत नव्हत्या बटाटे सोडून. तर आम्ही आज मंडईला गेलतो हडपसरच्या. तिथून जाऊन सगळ्या भाज्या घेतल्या आईनी आणि मग आता संध्याकाळी पावभाजी बनवतोय आम्ही. अशी छान परतून घ्यायची भाजी. सगळा मसाला लागला पाहिजे त्याला. म्हणजे मिक्स करायची ना मिक्स चांगली? करायची चांगली. ठीक आहे. कर तू, मी येते. झालं काय? हो झालं बरं. आता काय करायचं? आता आपण त्यात पाणी टाकू. किती पाणी टाकायचं? पाणी भाज्या बुडेल इतकंच पाणी टाकायचं. कारण भाज्यांना पाणी सुटतं. त्याच्यावर जास्त पाणी टाकायचं नाही. ओके, म्हणजे भाज्या बुडेपर्यंत म्हणजे जेवढं पाणी दिसतंय तेवढंच टाकायचं ना? हो जास्त नाही टाकायचं. भाज्यांना पाणी सुटतं, नाही तर मग पातळ होती भाजी. ठीक आहे. आता काय करायचं? आता झाकण लावून शिट्ट्या द्यायच्या त्याला. 4 शिट्ट्या द्यायच्या. 4 शिट्ट्यामध्ये भाजी शिजते छान. ठीक आहे. ठीक आहे, मग आता ह्याला 4 शिट्ट्या द्यायच्या बरोबर? 4 शिट्ट्या द्यायच्या. ठीक आहे. आई झालं का? हो झालं बरं. दाखवू? हा दाखव. कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या आणि वाफ पण आली ना? हो. शिजली भाजी. हो आता डाळ करायची मॅशरनी. ठीक आहे. आता अशीच गाळ व्हायला लागली. हो चांगली शिजली. आता काय करते? आता मॅशरनी डाळ करते. कुणाला बारीक आवडते, कुणाला भाजी ठेवलेली आवडते. हा म्हणजे आपल्याला जसं हवं तसं आपण गाळ करू शकतो बरोबर? बरोबर. ठीक आहे, तू कर, मला सांग मग झालं की. चालते. झालं काही? हो झालं. बघू. बघ. छान स्मॅश केलंय का? आता काय करायचं? आता आपण तडका देऊ भाजीला. ठीक आहे. आता काय करायचं आई? आता आपण तडका देऊ. तडका देताना तेल, बटर, तेल आणि बटर तापलं. हे बघ तेल आणि बटर छान तापले. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मिरची पावडर टाकू. गॅस बंद करू. ओके, गॅस बंद करून टाकायची का? हा गॅस बंद करून टाकायची, नाही तर जळतं म्हणते सगळं. आणि पावभाजी मसाला 1 चमचा. ठीक आहे. हळू. आणि आता हे सगळं पावभाजीमध्ये टाकायचं. अच्छा. ठीक आहे. हा माहिती थोडासा हात बाजूला घे. सॉरी बरं का, मला दिसत नाही म्हणून.
आता काय करायचं? आता भाजी उकळत ठेवायची. अर्धा ग्लास पाणी टाकायचं, भाजी उकळत ठेवायची. हलवायची कांदा याची करून घ्यायची. आता सध्या ही थोडी पातळ दिसते, पण नंतर घट्ट होणार ना? हो, उकळल्यावर घट्ट होणार. ती ऑलरेडी घट्ट आहे पण बरीच आहे ना? हं? बरीच घट्ट आहे ना? घट्ट आहे. अजून पाणी टाकू का थोडं? टाक तुझ्या हिशोबाने, मला नाही माहिती बाबा. एक ग्लास पाणी टाकतो. ठीक आहे. म्हणजे आपण मगाशी भाज्या शिजवताना भाजी पुढेपर्यंत पाणी टाकलं हो, आणि आता भाज्यांचा काळ झालाय तर आपण एक ग्लास एक ग्लास पाणी टाकलं. आता ह्याला उकळून द्यायचे ना चांगलं? उकळून द्यायची चांगली, मग वरनं कोथिंबीर टाकायची. ठीक आहे, चालेल. उकळली की मला बोलव. हो उकळली काय भाजी? हो, उकळली भाजी. आता आपण त्यात कोथिंबीर टाकू आणि बटर टाकू. ठीक आहे. आता मगाशी आई मला सांगत होती की भाजी उकळताना भाजी हलवत राहायची, नाहीतर भाजी खाली लागते. तर ही टीप तुमच्यासाठी पण. आमच्या आई जास्त बोलत नाहीत, जेवढं तिला सांगायला जमेल ती तेवढंच बोलते बरं का. त्याच्यामुळे ती टिप्स अशा सांगता येत नाही तिला. म्हणजे जेव्हा आपण कॅमेरा सुरू होतो की आमची आई गडबडली म्हणून समजायचं. तर अशा प्रकारे आमची पावभाजी तयार आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच जर का तुम्हाला अजून काही रेसिपी जर का हव्या असतील आमच्याकडून आमच्या पद्धतीच्या, तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी तुमच्यासोबत प्रत्येक रेसिपी शेअर करेल ज्या पद्धतीने माझ्या आई जेवण बनवते. पण आई हो